ये मराठी की किताब है दूसरी कक्षा की, उसकी तीसरी कविता है फुलपाखरू। फुलपाखरू हिंदी में कहा जाता है तितली। ये तितली बड़ी नाजुक होती है, इसके पंख बहुत नाजुक होते हैं, उसको अगर पकड़ने जाए तो उड़ जाती है। यहाँ पर ये बच्चा कह रहा है फुलपाखरू छान दिसते किती फुलपाखरू। ये फुलपाखरू बड़ा यानी तितली बड़ी सुंदर दिखती है। या वेलीवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू। वेल यानी लताएं, ये जो है ना, ये जो वेल, उसको मराठी में वेल कहते, हिंदी में कहते हैं लताएं। तो ये लताओं के पर जो फूल है वो फूलों के साथ हंसती है तितली। पंख चिमुकले निळे जांभळे हालवनी झूलते फुलपाखरू। इसके पंख बहुत नाजुक होते हैं, उनका रंग नीला जामुनी होता है और वो अपने पंख को हिलाकर अपनी जगह, एक जगह से दूसरी जगह उड़ती है। डोळे बारीक करती लुक लुक। उसके आंखें बड़े नाजुक होते हैं, बारीक होते हैं और लुक 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 देखती रहती है। और आँख कैसी है उसकी, गोल मणि जनुते, जैसे मोती रहता है छोटा, उस मोती की तरह उसकी आँखें हैं। मी धरू जाता येईन हाथी दूरस्ते उड़ते फुलपाखरू। अगर मैं पकड़ने जाऊं तो हाथ में नहीं आती है, दूर उड़ती है ये फुलपाखरू। कविता बहुत सरल है, मैं सुर में कह रही हूँ, आप मेरे साथ बोलेंगे या तो अपने शिक्षक को या तो अपने मम्मी पापा को सुनाएंगे, ठीक है। फुलपाखरू फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू। या वेलीवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू। फुलपाखरू फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू। पंख चिमुकले निळे जांभळे हलवून झुलते फुलपाखरू। फुलपाखरू फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू। डोळे बारीक करती लुक लुक गोलमणी जणुते फुलपाखरू। फुलपाखरू फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू। मी धरू जाता येईन हाता दूर से उड़ते फुलपाखरू। फुलपाखरू फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू। आता ह्या कवितेचा आपण प्रश्न बघणार आहोत। फुलपाखरू कसे दिसते, तर छान दिसते। फुलपाखरू कोणाबरोबर हसते, फुलांबरोबर। पाखरांचे पंख कसे आहेत, नाजूक। नंतर इथे बसते, हे जे शब्द आहे याच्याबरोबर त लावून हा शब्द पूर्ण करायचा आहे। उडते, झुलते, करते, दिसते, जेवते। त्यानंतर हे जे आहे याला शब्द दिलेत पण आकार म्हणजे स्वरचिन्ह दिलेले नाहीत, ते तुम्ही चित्र बघून ते पूर्ण करायचं आहे। आता इथे हे काय आहे, कपाट म्हणजे क प ला काना पा ट। आता हे गुलाब आहे म्हणजे गला उकार द्यायचा आहे, गुलाब। आता ही कैरी आहे म्हणजे क ला 2 मात्रा, कैरी। चिमणी पहिली वेलांटी, चिमणी। काय रुमाल आहे म्हणजे र ला उकार, रुमाल। पतंग, तला अनुस्वार। झाड, झला 1 काना, केळी, कला 1 मात्रा, केळी। आणि हे काय आहे, बॅट म्हणजे ॲचा उकार आला, बॅट, ठीक आहे। हे प्रश्न तुम्ही आपल्या वहीत लिहून तुमच्या शिक्षकांना दाखवायचे आहेत। आता हा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।